नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। 9 जानेवारी बुधवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। एक नवीन ग्रहाचा शोध लागलेला आहे। ट्रान्स्टिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट ह्या टेस्ट कार्यक्रमाअंतर्गत या ग्रहाचा शोध लागलेला आहे। या ग्रहाचं नाव आहे HD 21749b। हा जो नवीन ग्रह आहे हा बटू ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह आहे। 36 दिवसामध्ये हा त्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो। हा 53 प्रकाश वर्ष दूर आहे आपल्यापासून। सो हा एक ग्रह लक्षात ठेवा आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात 2018 मध्ये एक ग्रह शोधला गेला होता। तो मी ह्या लेक्चर्समध्ये नाही कव्हर केलेला, पण तुमच्या वाचण्यात नक्की आलेला असेल तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तसेच येत्या शुक्रवारी जे काही वर्कशॉप असेल त्याच्यामध्ये नक्कीच आपण त्या ग्रहाला पण कव्हर करणार आहोत। त्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे, कारण त्याच्यावर जीवसृष्टी असण्याचे कयास बांधले गेले होते। सो पुढचं जे काय आहे हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी। 124वी घटना दुरुस्ती विधेयक 2019 आपण काल बघितलं होतं की आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10% आरक्षण हा केंद्र सरकारचा महत्वाचा एक निर्णय होता आणि त्यासंबंधी मी तुमचं मतही विचारलं होतं। खूप लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि स्वतःची मतं मांडलेली आहे। कुठल्याही गोष्टीवर स्वतःचं मत असणं ही काळाची गरज आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये ते असलंच पाहिजे, कारण इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं जातं, युपीएससी मध्ये तुम्हाला लिहावं लागतं त्या गोष्टी। सो स्वतःचं मत पाहिजे। मत मांडत असताना तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय तर आपलं संविधान, आपली व्यवस्था आणि रॅशनॅलिटी, विवेकाधिष्ठित मत मांडणं जास्त गरजेचं आहे। टोकाला जाऊन मत मांडलं तर त्याचा काही विशेष उपयोग होत नाही, कारण आपल्याला सिस्टीममध्ये जायचं आहे आणि त्याच्याकरता आपल्याला खूप रॅशनल उत्तर देणं अपेक्षित असतं। मग आता याच्यामध्ये हे जे 124वी घटना दुरुस्ती विधेयक आहे 2019 तो लोकसभेमध्ये पारित झालेला आहे। आपण एक बघितलं होतं की राज्यसभेचाही कार्यकाल 1 दिवसांनी वाढवण्यात आलेला आहे। 323 विरुद्ध 3 याच्याने हे मंजूर झालेलं आहे। याच्यासाठीचा निकष आहे तो नॉन क्रिमिलियर, क्रिमिलियर साठी जे काही 8 लाख उत्पन्न लागतं आपल्याला, की क्रिमिलियर साठी 8 लाख, 8 लाखाच्या वरती क्रिमिलियर असतो, त्याच्या खाली म्हणजे असतील तर नॉन क्रिमिलियर। हाच निकष हा आर्थिक दुर्बलांना सुद्धा लावण्यात आलेला आहे। याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे की 63,000 रुपये महिना, 8 लाखाचं ते प्रति महिना जर तुम्ही केलं तर इतके येतं की जर एवढा महिना असणाऱ्या लोकांना तुम्ही हे देणार असला तर मग याच्यामुळे खऱ्या गरिबांची थट्टा होणार आहे आणि सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार नाही, तर मग हे कमी करावं अशा पद्धतीने काही लोकांचं हे आहे। तर येत्या काळात बघूयात आपण काय चेंजेस होतील। अजून हे लोकसभेत मंजूर होऊन मग राज्यसभेत पण मंजूर होऊन मग ती घटना दुरुस्ती होणं अपेक्षित आहे। घटना दुरुस्ती का झाली पाहिजे तर त्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुम्ही 50% आरक्षण दिलं पाहिजे। आता हे 50% जास्त जातं, म्हणजे 49.5 होतं, 10% टाकलं तर 59.5 वेळा आरक्षण होत आहे। याच्यामध्ये पण 2010 मध्ये सिन्हा आयोग आला होता आणि सिन्हा आयोगाने ही गोष्ट सांगितली होती की तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण द्या, पण त्यावेळेस याच्यावर काही वर्कआउट झालं नव्हतं। सो हा एक महत्वाचा इश्यू आहे। 2 कलमांमध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी घटना दुरुस्ती आहे, कलम 15(5) आणि 16(5). तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात कलम 15 काय आहे, कलम 16 काय आहे, कशा संबंधीचं कलम आहे। फंडामेंटल राईट संबंधीचे हे महत्वाचे कलम। म्हणजे तुम्ही बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटी आणि डीपीएसपी हे पाठच पाहिजे आपलं आणि आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कळलेलं पाहिजे। आता याच्यामुळे दुसरा मेजर इश्यू सुरू झाला आहे तो म्हणजे मराठा आरक्षणासंबंधी संभ्रम झाला, कारण याच्यावरही काही आक्षेप आहेत, कोर्टामध्ये हे केस याच्यावरही निकाल येऊ शकतो। सो याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे, जर केंद्र सरकार 10% आर्थिक दुर्बलांना आरक्षण देत असेल तर मग आर्थिक निकष इथं पण लागतील, कारण याच्यामध्ये जाट वगैरे सर्वांना हे लागलंय, तर मग मराठ्यांना सुद्धा हा लागू शकतो। मग मराठा आरक्षण आणि त्या संबंधीची समिती, आणि नेमका आता हा एक विभ्रम आहे की मग ते 16% आरक्षण कंटिन्यू होणार, हे 10% आरक्षण, तर येत्या काळामध्ये हे क्लिअर होईल। सो हा एक मेजर पेच आहे आता, तो बघूयात आपण काय होतं। सीबीआयचे जे संचालक आहे आलोक कुमार वर्मा यांना सुटीवर पाठवलेलं होतं केंद्राने, कारण सीबीआयचे जे संचालक असतात त्यांचा कार्यकाल हा 2 वर्षाचा असतो, त्यांची बदली वगैरे करता येत नाही, म्हणून त्यांना सक्तीची रजा त्या पदावरून काढलं होतं। केंद्र सरकारचा हा आदेश होता, त्याच्यामध्ये बरं भ्रष्टाचाराचे आरोप होते। तर याच्यावर आता सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निर्णय आलेला आहे की सीबीसी, केंद्रीय दक्षता आयोगाची चौकशी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पदावर कायम राहतील, आणि ही खूप महत्वाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाद्वारे। याच्यामध्ये राज्यघटनेचं कलम 14, 19 आणि 21चं उल्लंघन झालंय असं सुप्रीम कोर्ट म्हणतं। आता बघा, राज्यघटनेचं कलम 14, 19 आणि 21 तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। इकडे वरती बघा 15 आणि 16 चर्चेत आहे, राज्यघटनेचं कलम मध्ये 14, 19 आणि 21 इकडे चर्चेत आहे। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात 14 काय, 19 काय आणि 21 काय आहे। संचालक जे असतात, आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यात असं म्हटलं गेलं की केंद्र सरकारने स्वतःच्या याच्यामुळे म्हणजे स्वतःच्या अधिकारांचा जास्तीचा वापर करून यांना हटवलेला आहे। तो हा एक मोठा पेच आहे आणि याच्यावर एक संपादकही पण आलेला आहे, मनमर्जीच्या मर्यादा म्हणून, तेही तुम्ही वाचू शकता। लोकसत्ताला
की या सगळ्या गोष्टी. आता याच्यातून आपण काय ना, पॉलिटीमधून सीबीआय प्रत्येकाने वाचा, लक्ष्मीकांतमध्ये सीबीआय आहे चॅप्टर, सीबीआय वाचा, सीबीसी पण आहे. जर शक्य झालं तर मी या दोघांवर एक लेक्चर टाकेल, सीबीएसई आणि सीबीसी, कारण याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस आपल्याला जास्त आहे, कारण हे बऱ्याच दिवसापासून न्यूजमध्ये होतं. पुढचं बघा, ढेपेवाळा नावाची वास्तू आहे पुण्यामध्ये, त्याला बौद्धिक स्वामित्व हक्क मिळाला आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज राईट्स तर भारत सरकारकडून. आता हे काय तर भारताचे पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचं काम करणारी ही वास्तू आहे ढेपेवाळा पुण्यामध्ये. सो पुण्यात तुम्ही भेटही देऊ शकता जे लोक पुण्यात असतील ते. ही भारतातली अशी पहिली पारंपरिक वास्तू आहे जिला बौद्धिक स्वामित्व हक्काचा दर्जा दिला गेलेला आहे. मग राज्याचा विचार करता तुम्ही महाराष्ट्रामध्ये, आता राज्य आणि पारंपरिक वस्तूचं नाव काय असतं बरं, तर याच्यावर आपल्याला जोडी लावा वगैरे विचारलं जाऊ शकतं. लोकसत्तानी हे याच्यावर एक कॉलम टाकलेला आहे प्रॉपर. महाराष्ट्रात जसं वाडा म्हणतात तसं आंध्र प्रदेशमध्ये चुट्टीलिव किंवा मांडुव लोगिस असं म्हटलं जातं, मांडुवा लोगिस. तामिळनाडूमध्ये चेट्टीनाडू हाऊस असं म्हटलं जातं. केरळमध्ये नेलुकेट्टू किंवा थरवाड असं म्हटलं जातं. कर्नाटकमध्ये गुंठू हाऊस असं म्हटलं जातं. पश्चिम बंगालमध्ये राजबारी असं म्हटलं जातं. सो हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या 4 राज्यांमध्ये हवेली असा शब्दप्रयोग त्याच्यासाठी केला जातो. सो पारंपरिक वास्तू ज्या काही असतात त्याच्यासाठीची ही नावं आहेत. आपल्याला जोडी लावायला विचारलं जाऊ शकतं. राज्यातील 1670 पाळणाघराची मान्यता रद्द केलेली आहे केंद्र सरकारनी, राज्य सरकारने, कारण केंद्र सरकारची नवीन नियमावली आलेली आहे आणि केंद्र सरकारने सांगितलंय की सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर ही जबाबदारी असेल. सो राज्य सरकारने राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना जी होती तिच्या अंतर्गत राज्यामध्ये 1670 पाळणाघरं चालू होते, त्या सर्वांची मान्यता रद्द केली. खाजगी पाळणाघरं याच्यानंतर जर चालवायची असतील तर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्याकडून तुम्हाला मान्यता घ्यावी लागेल. दुसरी खूप महत्वाची न्यूज आहे, गुरुवार म्हणजे उद्या पुण्यामध्ये पाणी पुरवठा कम्प्लिटली बंद आहे. सो लायब्ररीला जायच्या आत नीट पाणी भरून घ्या आज. चौथं जे ट्विटर मराठी भाषा संमेलन आहे ते 11 ते 13 जानेवारीला होणार आहे बघा. आता हे ट्विटर मराठी भाषा संमेलन 3 वर्षापूर्वी सुरू झालं होतं, जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये साहित्य संमेलन होतं त्यावेळेस. मराठी वर्ड या हँडलद्वारे या संमेलनाचं आयोजन केलं जाईल. तुम्ही याच्यात सहभागी होऊ शकता. याच्यात बरेचसे हॅशटॅग आहे, माझी कविता, भटकंती, माझा ब्लॉग, माझी बोली, तर हे हॅशटॅग आहे असे बरेच. तर ह्या हॅशटॅगचा वापर करून तुम्ही तिच्यामध्ये सहभागी होऊ शकता. सो तरुणांचा हा एक महत्वाचा उपक्रम आहे आणि तंत्रज्ञानाबरोबर आपली मराठी मायबोली समृद्ध व्हावी त्याच्यासाठीचं हे एक महत्वाचं पाऊल. सो ही एक महत्वाची आहे, तुम्ही सुद्धा हिच्यामध्ये सहभागी व्हा प्रत्येकाने थोडा वेळ काढून. त्याच्यानंतर संपादकीयमध्ये विदा म्हणजे काय तर डेटा. आता ऍक्च्युली बघा, हे जे शब्द मराठीमध्ये वापरले जातात याला पर्यायी शब्दही काही लोक सुचवतात. असं काही नाही की हाच शब्द वापरला पाहिजे, बट स्टील विदा हा शब्द वापरला गेलेला आहे. मग आता हा जो डेटा असतो तो आपण बऱ्याचदा काय करतो, स्वतःहून प्रोड्यूस करतो, स्वतः त्याचं उत्पादन करतो, स्वतः प्रोड्यूस करतो किंवा एक स्वखुशीने करतो. तुम्ही फेसबुकवर स्वतः काहीतरी टाकता म्हणजे स्वतः तुम्ही आनंदाने काहीतरी गोष्ट शेअर करताय, किंवा काही लोक दुःखात पण करतात, जिंदगी से परेशान कॅटेगरी. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं असतं की हा जो डेटा असतो बरं तुमच्याकडून काढून घेतला जातो. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं ऍप डाउनलोड करताय, तर त्या ऍप डाउनलोड करत असताना तुम्ही तिच्यामध्ये जर काही डिटेल्स टाकले तर ते टाकावेच लागतात तुम्हाला. ते इन्स्टॉल करताना हे चालू करायला ईमेल आयडी द्या, हे द्या, ते द्या. मग हा जो डेटा असतो हा आपल्याला कसा अफेक्ट करतो. लोकसत्ताची ही जी सिरीज आहे ही युपीएससीच्या मुलांसाठी खूपच चांगली आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर जे प्रश्न येतील त्याला मराठीतून टॅकल कसं करायचं याच्यासाठी हा खूप महत्वाचा उपक्रम आहे. सो नक्कीच युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी लोकसत्ता संपादकीय वाचा. म्हणजे याच्यामध्ये तो डेटा कशा पद्धतीने जनरेट होतो, तो कसा वर्कआउट होऊ शकतो. रोबोट संबंधी मी एकदा हीच गोष्ट समजवली होती की घरात जर रोबोट वापरत असले तर तुमच्या घराचा मॅप असतो त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला पाठवत असतो त्या पद्धतीने. त्यानंतर पुढचं एक महत्वाची व्यक्ती आहे नॅन्सी ग्रेस रोमन, यांचं निधन झालेलं आहे. हबल अवकाश दुर्बीण जी होती तिच्या निर्मितीत मोठा वाटा असणारी नासामधली शास्त्रज्ञ आहेत, सो अमेरिकामधली. तर नॅन्सी ग्रेस रोमन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भारत आणि नॉर्वे संबंधांना नवी दिशा दिली गेलेली आहे. मोदी आणि एर्ना यांच्यामध्ये चर्चा आलेली आहे. नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग भारतात सोमवारी म्हणजे परवा त्यांचं आगमन झालेलं आहे. याच्यामध्ये ऊर्जा, हवामान, दहशतवाद, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद इत्यादी बाबींवर चर्चा झालेली होती. तसेच डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये सुद्धा फोनवर बोलणं झालेलं होतं. सो ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की या 2 गोष्टींवर की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट भारतात कशी होईल, व्यापार कसा वाढेल या संबंधीची चर्चा होती. दी ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर ह्या मूवीबद्दल वाद सुरू झालेला आहे, त्याच्या संबंधी याचिकाही पडतायत. संजय बारुआ यांच्या पुस्तकावर आधारित हा पिक्चर आहे. त्या पुस्तकाचं नाव पण हेच होतं, द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर. आणि मनमोहन सिंग यांच्या पात्राभोवती हे सगळं फिरतं. सो आपल्याला हे पुस्तक विचारलं जाऊ शकतं हा मूवीच्या हिच्यानी. संजय बारुआ याचे लेखक आहेत.
त्यानंतर गीता गोपीनाथ नाणेनिधीच्या प्रमुख अर्थतज्ञपदी रुजू झालेल्या आहेत. 1 ऑक्टोबरला त्यांची निवड झाली होती, त्याच पद्धतीने नियुक्ती करण्यात आलेली होती. हार्वर्ड विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत त्या, ज्याला म्हटला जातो जो हे आहे त्याचा दर्जा, दॅट इज जॉनसरा प्राध्यापक असा दर्जा आहे. जसं आपल्याकडे असिस्टंट वगैरे प्रोफेसर त्या टाईपने हे असणार आहे, लोकसत्तानी हे टिपिकली दिलेलं आहे. अमेरिकेच्या नागरिक आहेत पण भारतीय वंशाच्या आहेत. जन्म म्हैसूरमध्ये झालेला त्यांच्या. IMFच्या 11व्या अर्थतज्ञ सल्लागार आहेत त्या, पण पहिल्या महिला अर्थतज्ञ. भारताच्या बाबतीत विचार केला तर दुसरे आहेत. पहिले रघुराम राजन होते, दुसरे गीता गोपीनाथ आहे. बिमल जालान समिती एक RBIने स्थापन केलेली आहे की केंद्र सरकार आणि RBI मध्ये वादाचं कारण जो काही होतं की 9.6 लाख रुपयांचा राखीव निधी तसंच सरकारला अपेक्षित लाभांश रकमेचा मुद्दा निकाली काढण्यासाठी बिमल जालान समिती आहे. 6 सदस्य याच्यामध्ये. मेजर इश्यू होते, उर्जित पटेल यांनीही राजीनामा दिला होता. त्याच्यानंतर बऱ्यापैकी गव्हर्नमेंटने तिथून फंडिंग उचललंय. कलम 7 मी बऱ्याचदा सांगितलं, कलम 7 काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. दुसरी महत्वाची गोष्ट की शेतीपूरक घटकांच्या विकासासाठी राज्यामध्ये स्मार्ट प्रकल्प उभा केला जातोय आणि याच्यासाठी जागतिक बँकेने गुंतवणूक केलेली आहे 2200 कोटींची. सो हे एक आपल्यासाठी महत्वाचं. खेलो इंडिया नावाचं जे खेलो इंडियाचं दुसरं पर्व आहे ते महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे बालेवाडी पुण्याला आजपासून. 9 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत हा कालावधी असणार आहे. याच्यात 18 क्रीडा प्रकारांचा समावेश असणार आहे. खेलो इंडियामध्ये तरुणांना प्रोत्साहन देण्यासंबंधीची ही सगळी योजना आहे की खेळांमध्ये भारत पुढे गेला पाहिजे. उडान ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये 5 नवीन विमानतळ येणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, गोंदिया, सोलापूर. उडे देश का आम नागरिक अशी ही उडान योजना आहे की कमीत कमी याच्यात स्थानिक कनेक्टिव्हिटी तुम्हाला देणं, म्हणजे भारतातली कनेक्टिव्हिटी तुम्ही कमी रुपयामध्ये फिरू शकता विमानाने. पण आता याच्याबद्दलचे बरेच संभ्रम आहे. म्हणजे उडान ही जी स्कीम होती याच्यामध्ये जे काही विमानतळ स्थानिक याच्यात सुरू झाली त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यावर वर्कआउटच झालेलं नाही. म्हणजे एक विमान आलं नंतर विमानच नाही आलं, असं उडानचं झालेलं आहे. सो ही विमानं शाश्वत याच्यात येत राहावी याच पद्धतीच्या याच्याने हे इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे. सो हे 5 नवीन विमानतळ महाराष्ट्रातली. सो रहाफ मोहम्मद एम अल्कुनून ही 18 वर्षाची सौदीमधली युवती आहे. ती घर सोडून निघून आली होती आणि तिने बँकॉकमध्ये ती होती. त्याच्यानंतर तिला बँकॉकच्या विमानतळावर पकडण्यात आलं होतं आणि तिने संयुक्त राष्ट्राकडे आश्रयासाठी मदत मागितली. तर घरातलं जे काय वातावरण आहे आणि तिच्यामध्ये ती खूप सनातनी वातावरण आहे आणि तिच्यामधून मला बाहेर पडायचं आहे, मी देवावर श्रद्धा नाहीये वगैरे, त्या पद्धतीने घरी गेलो तर मारून टाकतील. आणि तिच्यामुळे महाराष्ट्र टाइम्सनी ह्या इव्हेंटला प्रॉपर कॅप्चर केलेलं आहे की स्त्रियांची जी काही आहे तिच्यावरून तुम्ही एक करू शकता की वुमन एम्पॉवरमेंट आणि तो सगळा इश्यू आहे की सौदीमध्ये कशा पद्धतीने स्त्रियांचं जगणं असतं, जीवन असतं. आणि संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एनजीओजनी हिला मदत केलेली आहे आणि ती आता संयुक्त राष्ट्राच्या देखरेखीखाली राहणार आहे. तर ते एक लक्षात ठेवा. संपादकीयमध्ये एक महत्वाचं संपादकीय आलेलं आहे चीनची जी आर्थिक क्रांती होती तिला 4 दशकं झालेली आहेत. 1978 मध्ये डेंग झियाओपिंग हे सत्तेत आले होते. डेंग झियाओपिंग यांनी जे काही पद्धतीने हजारो स्टार्टअप त्यावेळेस सुरू केलेत आणि जागतिक स्तरावर चीनचं काहीतरी नवीन प्रॉपरली नाव व्हावं आणि काम व्हावं याच्यासाठी ही सगळी आर्थिक क्रांती होती. पण तरी याच्यातले काही उद्देश पूर्ण झालेले आहेत म्हणून शी जिनपिंग जे आहेत ते काम करत आहेत. आता हे जे डेंग होते, डेंगनी कॅट थेअरी मांडली होती. ती कॅट थेअरी इंटरेस्टिंग आहे. ती म्हणजे काय, जोवर एखादं मांजर असतं ते उंदीर पकडतं तोवर ते काळ्या रंगाचं आहे की पांढऱ्या रंगाचं याची फिकर करण्याचं कारण नाही, कारण ते चांगलंच मांजर असतं. म्हणजे जोपर्यंत एखादी व्यक्ती चुकीचं काम करत नाही तोपर्यंत ती चांगलीच व्यक्ती असते. ही कॅट थिअरी डेंगनी मांडली होती. 1969 मध्ये माओनी क्लिअर केलं होतं की सांस्कृतिक क्रांती आता संपली आहे. 78 मध्ये डेंग आले आणि तिथून हजारो स्टार्टअप्स वगैरे उभे राहिलेत. आणि 78चा विचार करता तुम्ही आजपर्यंत चीनी माणसाचं जे वेतन आहे ते 25 पटीने वाढलेलं आहे, असं अमेरिकेत पण कधी झालेलं नाहीये. शी जिनपिंग जे आहेत त्यांनी आता मध्यंतरी म्हटलं होतं की आता आमची गरिबीला जिंकणारी लढाई संपली आहे आणि आता जगाच्या कल्याणासाठी आम्ही काम करणार आहे. जगाच्या कल्याणाचं काम करणारं एक काम आहे ते अमेरिका करतंय, आता त्याच्याबरोबर हे पण करणार. रिडिस्कवरिंग बुद्धिझम हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुद्धा चीन हे करतंय, लॉन्च केलेला आहे त्यांनी. सो ह्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या चीनबद्दल. आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी हे खूप महत्वाचं आर्टिकल आहे. सो युपीएससीच्या स्टुडंटनी नक्कीच या गोष्टी लक्षात घ्याव्या. नंदन निलेखनी समिती RBI देशातलं जे काही डिजिटल पेमेंटची सद्यस्थिती आहे ती जाणून त्याच्यासाठी त्याला प्रोत्साहित करणारी जी काही हे असणार आहे, प्रोत्साहित करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं याच्यासाठीची समिती आहे. 2 समित्या आपण बघितल्यात आजच्या याच्यामध्ये, बिमल जालान आणि नंदन निलेकन समिती. दोघी समित्या नीट लक्षात ठेवा, RBIच्याच दोघी समित्या आहेत. ऑनलाईन औषध विक्री बंद राहणार. हायकोर्टामध्ये, दिल्ली हायकोर्टामध्ये याचिका होती ना, दिल्ली हायकोर्टाने हे क्लिअर केलेलं आहे की आता परत ती बंदी काही उठवली जाणार नाही. त्याच्यानंतर एक महत्वाची न्यूज आहे जेंडर इक्वॅलिटी, महिलांसंबंधीची. अगस्त्यकुडम नावाचा पर्वत आहे केरळमध्ये. हा केरळमधला 2रा क्रमांकाचं मोठं शिखर आहे. राज्य सरकारने हे शिखर सर करण्यासाठी महिलांना बंदी घातलेली होती आणि
आता केरळमधल्या हायकोर्टाने ही बंदी 30 नोव्हेंबरला उठवलेली आहे आणि महिला सुद्धा इथं ट्रेकिंगसाठी अगस्त्यकुंडम पर्वतावर जाऊ शकतात. आता याचं रिझन काय होतं, काय यांना हे दिलं बरं, तर अगस्त्य मुनी हे जे होते ते पर्वतराजीचं रक्षण करतात, ह्या अशा एक आख्यायिका आहे इथं, की हा जो नावच अगस्त्यकुंडम पर्वत आहे, सो अगस्त्य मुनी इथं राहतात, अगस्त्य मुनींची मूर्ती आहे आणि त्याच्यामुळे महिलांना तिथं जाण्यास बंदी आहे. सो अशा पद्धतीचं हे होतं. त्याच्यानंतर साबरीमालाचा इश्यू नक्काच, तो पण एक ताजा इश्यू आहे. तुम्हाला काय वाटतं बरं, अशा पद्धतीने महिलांना कुठं जाण्यासाठी बंदी घालणं तुम्हाला योग्य वाटतं का? किंवा तुमचं जे काय मत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. कनी ही आदिवासी जमात इथं राहत असते. या कनी आदिवासी जमिनीतल्या स्त्रियांनाही अगस्त्यकुंडम पर्वतावर जाण्यास परवानगी नाहीये. दुसरं महत्वाचं म्हणजे सप्तर्षी. आता हे सप्तर्षी जे होते की 7 ऋषी फेमस आहेत आपल्या इथं पुराणातले, तिच्यातले एक मुनी जे ऋषी होते ते अगस्त्य मुनी होते. त्याच्यानंतर खासगी FM वर आकाशवाणीच्या बातम्या प्रसारित करण्यासाठी माहिती प्रसारण मंत्रालयाने मंजुरी दिलेली आहे. सो हा एक महत्वाचा निर्णय आपल्याला दिसून येतो. याच्यासाठी बऱ्याचशा कंडिशन्स आहेत, पण ते आपल्यासाठी एवढं महत्वाचं नाही. पण खासगी याच्यावर आता आकाशवाणीच्या बातम्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या परवानगीने येतील. 11 जानेवारी शुक्रवारी 3 वाजता म्हणजे परवा, आता बुधवार गुरुवार शुक्रवार परवा स्पॉटलाइटच्या वर्कशॉपचा उरलेला भाग आपण डिस्कस करणार आहोत दुपारी 3 वाजता. द युनिक अकॅडमीची जी काही कॅम्प ब्रांच आहे ती कॅम्प ब्रांच साधू वासवानी चौक आहे पुणे स्टेशन जवळ, त्याच्या बाजूला परमार अपार्टमेंट आहे, त्या अपार्टमेंटमध्ये ती आहे. सो दुपारी 3 वाजता आपण भेटूया. थोडं लवकर आलं तर सिटिंग अरेंजमेंटसाठी चांगलं राहील. मागच्या वेळेस थोडा जागेचा इश्यू होता, पण ह्या वेळेस जी काही अरेंजमेंट आहे ती प्रॉपर असणार आहे. सो डोंट वरी अबाउट दॅट. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट याला आवर्जून भेट द्या. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तसंच आमच्या टेलिग्राम चॅनलला डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हा टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.